हॅलो एव्हरीबडी, खूप दिवसांनी मी तुमच्यासमोर येत आहे. 8 दिवस माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये होते. काहीच सुचत नव्हतं. 8 दिवस मी माणसात नव्हते. मी नेहमी म्हणते ना, कर्म चांगले ठेवा, खरं बोला. त्याचा प्रत्यय आला मला. माझे मिस्टर ठणठणीत होऊन घरी आले. ह्याच्यात मला माझ्या भाऊ दीपकची खूप मदत झाली. त्याला फोन केल्या केल्या तो 10व्या मिनिटाला घरी आला आणि आम्ही रात्री ह्यांना ॲडमिट केलं. तसेच माझी भाऊजाई वैशाली, हिनं मला रोज सकाळ संध्याकाळ डबा आणला. सकाळी 8 वाजता तर ती डबा घेऊन येत होती. आणि असंच डबा नाही, स्वादिष्ट, रुचकर, सुंदर. तिची पण मला खूप मोलाची साथ मिळाली. ह्यांची भाची प्रतिभा, हिनं पण डबा आणला. हे सिरियस होते पहिल्या दिवशी, तर ह्या वैशाली, माझी नंतर बोलेलच हो, त्यांचा भाऊ आहे. प्रतिभा, माझा भाऊ दीपक रात्री 1-2 पर्यंत मला साथ दिली. मला फोनवर बोलून धीर दिला. अजून काय पाहिजे सांगा. मला एवढंच सांगायचं आहे. आजकाल लोक म्हणतात काही नाही राहिलं हो, माणुसकी संपली आहे, कुणी कुणाचं नाही. पण मला तसा प्रत्यय आला नाही. 1-2 लोक आहेत, त्यांनी इग्नोर केलं, ते सोडून द्या हो. पण आपण जर चांगलं वागलो, चांगले कर्म केले, तर ते उगवतातच. त्यामुळं लोक जसे म्हणतात माणुसकी संपली, व्हॉट्सअपचा जमाना आहे, असं नाही. आपण जसे कर्म करू तसे आपल्यावर परत येतात. त्यामुळं चांगले वागा, आपलं चांगलंच होतं आहे. मी मोठ्या संकटातून वाचले, हे तुम्हाला सांगायचं होतं. बस, अजूनही माणुसकी आहे. मला एवढंच सांगायचं आहे. मी ज्यांना हाक मारली ते लोक आले. जग चांगलं आहे, आपण जसं बघतो तसं आहे. ओके, बाय बाय.